नमस्कार. आपण पाहत आहात अपडेट कट्टा. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण घेऊन आलो आहे, ज्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सध्या स्थगित करण्यात आला आहे आणि संप स्थगित करत असताना काय मुद्दे मांडले, कोणत्या मुद्द्याला धरून संप स्थगित झाला, याविषयीची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण बघणार आहोत. त्यासोबतच बैठकीचे इतिवृत्त याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटी ज्यामध्ये आपले मुख्य कामगार संघटनेचे जे प्रमुख आहेत विश्वास काटकर साहेब यांची देखील विशेष मुलाखत आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू, ज्यामध्ये महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 21 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला हा संप 25 एप्रिलपासून मागे किंवा स्थगित घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. ज्यामध्ये सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्य मुद्दे कोणते होते अगदी थोडक्यात समजून घेऊ 2 मिनिटात. ज्यामध्ये सुधारित पेन्शन योजनेबाबत 15 दिवसात अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेल्या सुमारे 6500 कर्मचाऱ्यांचे तात्पुरते निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जाईल. त्यानंतर चतुर्थ श्रेणी असेल किंवा वाहन चालक भरती प्रक्रिया लगेच सुरू करणार. त्यानंतर 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर जी प्रगती योजना आहे याचा लाभ टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल आणि त्यानंतर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा प्रस्ताव हा विचाराधीन आहे. त्यानंतर प्रलंबित 18 मागण्यांवर चर्चा करून त्याचे लिखित इतिवृत्त देण्यात आले आहे आणि तेच इतिवृत्त आपण आता बघू. त्यानंतर आपले जे विश्वास काटकर साहेब आहेत त्यांची देखील मुलाखत आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर थोडंसं 1 मिनिटाच्या आत आपण जे लेखी इतिवृत्त शासनाकडून देण्यात आले आहे ते बघून घेऊ. ज्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता सामान्य प्रशासन विभागाचं हे परिपत्रक आहे. म्हणजे यामध्ये आपण बघू शकता माहिती. अशा प्रकारे सामान्य प्रशासन विभागाने हे इतिवृत्त दिले आहे मीटिंगचे, ज्यामध्ये आपण बघू शकता राज्यातील शासकीय कर्मचारी यांच्या ज्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात जे 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने जी बैठक झाली होती त्याचेच इतिवृत्त देण्यात आले आहे. उपरोक्त विषयास अनुसरून माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिनांक 22/4/2026 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडण्यात आलेले आहे आणि सदरील इतिवृत्तातील आपल्या विभागाच्या संबंधित मुद्द्यांवर नियमानुसार कारवाई करून तसा अनुपालन अहवाल या विभागास पाठवण्यात यावा ही विनंती जे आपले उपसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे सुधा मांदळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते मुद्दे आहे अगदी थोडक्यात बघून घेऊ. यामध्ये आपण बघू शकता मागणी काय होती तर आपली जी सुधारित पेन्शन योजना आहे. आता हे संपूर्ण बघण्या अगोदर मी सांगतो ही संपूर्ण इतिवृत्ताची जी प्रत आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथून आपण देखील ही प्रिंट म्हणजे हे जे इतिवृत्त आहे ते डाउनलोड करू शकता. चला मग व्हिडिओ जास्त लाँग होईल त्यापेक्षा आपण अगदी थोडक्यात बघून घ्या. अशा प्रकारचे हे इतिवृत्त आहे, याची प्रत मी खाली दिलेली आहे. चला यानंतर आपले संघटनेचे प्रमुख आहेत विश्वास काटकर साहेब यांची विशेष मुलाखत बघू. 18 मागण्यांची सनद होती आणि या 18 मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांबाबत आजपर्यंत आमचा असा अनुभव आहे की पूर्ण मागण्यांच्या सनदेवरती कधीच केव्हाही पूर्ण चर्चा झालेली नाही, असाच आमचा त्याचा अनुभव होता. पण यावेळेला मात्र 18च्या 18 मागण्यांवरती मुख्य सचिव पातळीवरती आणि संबंधित सचिवांच्या समक्ष चर्चा झाली आणि त्याच्यावर शासनाने शासकीय मत प्रदर्शित केले. हे त्या ठिकाणी आम्हाला जी शासनाची सकारात्मकता आम्ही म्हणतो ती दिसून आली. संदर्भात म्हणजे त्या पूर्वीची शासनाची जी भूमिका सातत्याने आम्हाला जाणवली, किंबहुना त्या सभेत सुद्धा आम्हाला जाणवली की शासन केंद्राची जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे तीच त्या ठिकाणी आमच्यावरती लागू इच्छिते, किंबहुना जवळजवळ तसं त्यांनी ठरवलेलंच आहे असं आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं. परंतु आमची एकंदरीत त्या ठिकाणी मांडण्याच्या पद्धती किंवा त्या संबंधात आमचं त्या योजनेमुळे कसं नुकसान आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं. मागासवर्गीय कर्मचारी जो उशिरा सेवेत लागतो किंवा एखादा 38 वर्षाचा सेवेत सुद्धा लागणारा मनुष्य आहे त्याची कोणती त्या ठिकाणी अवस्था होईल किंवा किती नुकसान होईल हे आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगितलं तेव्हा आम्ही जे मागत होतो की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी आहे त्याची आधी सुद्धा तुम्ही तात्काळ काळात अंमलबजावणी करण्यासाठी ती त्यांनी म्हणजे मागणी मान्य करण्याप्रत त्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि आज प्रत्यक्ष जे मिनिट्स आम्हाला देण्यात आलं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अधिसूचना ही पुढील 15 दिवसात प्रस्तुत करण्यात येईल. मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये प्रत्यक्ष चर्चा करणं आम्हाला अभिप्रेत होतं, परंतु तशी चर्चा झाली नाही. पण त्याच संदर्भामध्ये मुख्य सचिवांनी त्या ठिकाणी विस्तृत अशी त्या ठिकाणी उत्तर दिली की मुख्यमंत्री एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये बिझी असल्या कारणानं प्रत्यक्ष चर्चेला त्यांना वेळ नाही. पण जे 4-5 मुद्दे आहेत, फायनान्सशी निगडीत असे मुद्दे आहेत, त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच आम्ही पुढे आमचं धोरण जाहीर करू. आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत केल्यामुळेच ते जे केंद्रीय योजनेविषयी आग्रही होते तो आग्रह त्यांचा मावळला आणि आम्हाला अधिसूचना काढण्यासंबंधामध्ये सुरक्षित लिहित वेळेत अधिसूचना काढली जाईल असं उत्तर मिळालं. आता काय आहे, या संबंधामध्ये आमच्या सुद्धा म्हणजे जी क्रयशक्ती आमच्या संघटनात्मक त्याच्यावरती अवलंबून आहे. आम्ही सुद्धा त्याचा कसा पाठपुरावा करतो याच्यावरती त्या एकंदरीत जो रिझल्ट यायचा आहे तो अवलंबून राहील. आम्ही पुनश्च आंदोलनाकडे कूच करू. म्हणजे आज पूर्णपणे संप स्थगित झाला असं तुम्ही जाहीर करताय. आम्ही म्हणूनच शब्द वापरला की संप आमचा तो स्थगित झाला आहे.